थोडं निघून गमजत असल्यामुळं अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की आपण त्याला समजून घेऊया. पहिलं वर्ष उपक्रम चाललाय. आपणा सर्वांना माझ्यासमोर उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आदरणीय सन्माननीय मी तर विनंती करतो की जे तरुण रस्त्यावर उभे आहेत त्यांना रस्ता मोकळा करायचा आहे, गाड्यांना जायला जागा करायची आहे. तर उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ वरिष्ठ बालमित्र आपणा सर्वांना माझा सप्रेम सविनय आणि क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. संपूर्ण विश्वाला शांतीचा महामार्ग सांगून सुखी जीवन जगण्याचा मूळ मंत्र आपल्या धर्माद्वारे प्रस्थापित करणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने या भारतात या विश्वात जीवित ठेवला ते सम्राट अशोका, स्वराज्य संस्थापक महाराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पक माझे जिजाऊ साहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, समाज क्रांतीचे जनक महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले, या भारताचे उद्धार करते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संपूर्ण बहुजनांची आई माता रमाई. त्याचप्रमाणे ज्यांनी आपलं आयुष्य हे लोककल्याणासाठी अर्पण केलं असे सर्व संत महंत महापुरुष महामाता यांच्या विचारांना मी त्रिवार वंदन करतो. खऱ्या अर्थानं आपल्या उद्धारकर्त्याचा हा 131वा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपण साजरा करण्यासाठी आपण इथं सारेच जमलो आहोत. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी त्या चुकीच्या जाती व्यवस्था होत्या, चुकीच्या रूढी परंपरा होत्या, त्या अखेर मोडल्या आणि 256 वर्षांच्या त्या त्रासानंतर 256 वर्षांच्या त्या त्रासानंतर क्रूर कपटी गुलामीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि भगवान गौतम बुद्धांच्या त्या बौद्ध धर्मात सामील करून दिलं. कठीण परिश्रम होते, अडथळे होते, अडचणी होत्या, पण बाबासाहेबांचं ध्येय ठरलं होतं की आपल्याला हे कार्य करायचं आहे. मग अडथळे येऊ देत अगर न येऊ देत, अडचणी येऊ देत अगर न येऊ देत, पण हे कार्य मात्र पूर्ण करायचं. मग काही येऊ. आणि बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं कार्य केलं. जो वेळ आपल्या कुटुंबाला द्यायला हवा होता तो वेळ बाबासाहेबांनी आपल्याला खऱ्या अर्थाने या समाजाला दिला. जो वेळ ज्यावेळी पंचपक्वान्न खायची वेळ होती त्यावेळी बाबासाहेबांनी पाव खाऊन दिवस काढले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महामानवाला, या महापुरुषाला आपण अभिवादन करण्यासाठी यासारखे हे जे कार्यक्रम आपण आयोजित करीत असतो आणि बाबासाहेबांच्या या कार्याला अभिवादन करत, बाबासाहेबांच्या या कार्याला अभिवादनस्पद म्हणताना मी म्हणेन की बाबा की जीवनात असा एक दिन यावा, बाबा की जीवनात असा एक दिन यावा, भीमासाठी जरी प्राण द्यावा, जीवनात असा एक दिन यावा, भीमासाठी जरी प्राण द्यावा, जीवाची या माझी कुरवंडी करावी आणि रुधिराचा अभिषेक व्हावा, रुधिराचा अभिषेक व्हावा. कारण त्या प्रकारचं बाबासाहेबांचं कार्य आहे. त्याच प्रकारचं अभिवादनस्पद आपल्या महापुरुषांचं कार्य आहे. 1900 नंतरची गोष्ट आहे की बाबासाहेब मॅट्रिकचे वर्ष उत्तीर्ण होतात आणि संपूर्ण महारवाडा आनंदून गेलेला असतो. त्याचबरोबर रामजेवा सुद्धा आनंदून गेले असतात की भिवा आता मॅट्रिकचे वर्ष उत्तीर्ण झाला. संपूर्ण महारवाडा अगदी आनंदात असतो. काही वरिष्ठ मंडळी बाबासाहेबांचं अभिनंदन करायला, गौरव करायला बाबासाहेबांच्या घरी येतात. तेव्हा ते 12-13 वर्षांचे छोटेसे भीमराव असतात. भीमराव खुश असतात, रामजेबा खुश असतात आणि त्यांच्यासोबत संपूर्ण महाराणा खुश असतो. आणि मग ते अभिनंदन करायला आलेला ती जी मंडळी असते ती रामजेबाला म्हणते की रामजी सकपाळ, भीमरावांचं हे यश अगदी मोठं यश, मॅट्रिकच्या परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही. म्हणून आपण भीमरावांसाठी एखादी गौरव सभेचं आयोजन करूया. रामजेबा स्मित हास्य करत लगेच होकार देणार इतक्यात क्षणभर थांबतात. मनात तर्क वितर्क चालू लागतात. रामजेबांच्या मनात एक विचार येतो की मी जर भिवाला या सगळ्या गोष्टींची सवय आत्तापासून लावली तर, आणि मग त्याच्या मनात वारे शिरले तर, आणि त्याचं हे समाज कार्य जे मी त्याला करायला लावणार आहे, त्याला करायला सांगणार आहे, तिथंच थांबलं तर मग काय करायचं? नाही, नको, असलं काही इतक्यात नकोच.
रामजेबांच्या मनात हा विचार येतो आणि रामजेबा आलेल्या मंडळीला नकार देतात की असली कोणतीही गौरव सभेसाठी मी परवानगी देणार आहे. मग ती आलेली मंडळी जरा नाराज होते आणि लगोलग केळुसकर गुरुजींकडे जाते की गुरुजी बघा ना की भीमरावांचं एवढं सगळं हे मोठं यश आहे आणि आपण एक गौरवसभा ठेवली पाहिजे, पण रामजेबा नको बोलतायत, याचं कारण काय आम्हाला कळत नाही. त्यानंतर मग केळुसकर गुरुजी रामजेबांचं थोडंसं मतपरिवर्तन करतात. ते मग त्या सभेला परवानगी देतात. सभा अगदी सुरेख पार पडते. सभेच्या शेवटी केळुसकर गुरुजी भीमरावांना भेट म्हणून स्वतः लिखित तथागत भगवान गौतम बुद्धांचे चरित्र भेट म्हणून देतात. त्यानंतर सभेची सांगता होते. पण त्यावेळी मात्र त्या सभेची सांगता होते बाबासाहेबांच्या मनातील आनंदाची नाही. एकतर आपला झालेला गौरव आणि दुसरं म्हणजे मिळालेलं नवीन पुस्तकाची फार मोठी आवड बाबासाहेबांना. आणि जसं पुस्तक मिळतं बाबासाहेब खुश होतात. त्यांच्या मनातला आनंद खूप गगनाला मावेल असा होतो. आणि त्यानंतर बाबासाहेब जसं पुस्तक मिळतं तसं लवकरात लवकर ते पुस्तक वाचून काढतात. जसं पुस्तक वाचून काढतात बाबासाहेब भारावून जातात, आश्चर्यचकित होतात. त्यांना प्रश्न पडतो की भगवान गौतम बुद्धांचे इतकं सुंदर साहित्य आहे, मग ज्या समाजात आपल्याला क्रूर कपटी वागणूक मिळते, जो समाज आपल्याला इतकी कठोर आणि क्रूर वागणूक देतो, ते साहित्य मी का वाचायचं? फक्त 12-13 वर्षांचे लहान भीमराव. आणि हा प्रश्न मनात निर्माण झाल्यामुळं बाबासाहेब थोडेसे अस्वस्थ होतात की का बाबाला एवढं सगळं माहीत असून बाबा मला का सांगतात. या प्रश्नाने थोडेसे बाबासाहेब त्यावेळचे लहानगी भीमराव बेचैन होतात. आणि मग आता बाबांना हा प्रश्न विचारू, हे उत्तर बाबासाहेबांना या प्रश्नाचा विचारूच म्हणून निर्धार करतात. बरं, आता रामजी बाबांना प्रश्न विचारायचा आहे. रामजी बाबा म्हणजे कोण साधी सोपी गोष्ट नाही. शिस्तप्रिय कडक वृत्तीचे आणि माझेचे खरे करणाऱ्या वृत्तीचे. कारण आर्मी असल्यामुळं, या भारतीय सेना असल्यामुळं शिस्तप्रिय आणि माझेचे खरे करणाऱ्या वृत्तीचे हे रामजी बाबा. आणि मग ह्यांना प्रश्न विचारायचा कसा, हा प्रश्न खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना पडतो. पण मनात निर्धार आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. महात्मा फुले म्हणतात की तुम्ही कितीही शिका, पण योग्य ते योग्य आणि चूक ते चूक जर तुम्हाला ठरवता येत नसेल तर तुमच्या शिक्षणाचा शून्य उपयोग. हा विचार तेव्हा बाबासाहेबांच्या मनात येतो की जे चुकीचं वाटतंय ते चुकीचं वाटतंय. मी बाबांना नक्कीच प्रश्न विचारणार. बाबा जरी ओरडले तरी चालतील, मारला तरी चालेल, पण हा प्रश्न बाबासाहेब विचारणार. बाबासाहेब रामजेबांकडे जातात आणि प्रश्न विचारतात की बाबा, रामजी म्हणतात की बोल भीमा, काय झालं? तर ते छोटे लहान की भीमराव म्हणतात की बाबा, एवढं भगवान गौतम बुद्धांचं सुंदर साहित्य असताना तुम्ही मला हे रामायण महाभारतातल्या गोष्टी का वाचायला सांगता? याचं नक्की कारण काय? आणि रामजेबा रागाने बघतात की भीमराव, जेवढं पाहिजे तेवढंच बोला, उगाच काहीही बोलू नये. रामजी बाबा त्यावेळेस नमती बाजू घेतात आणि ते सुद्धा जातात आणि भीमराव सुद्धा शांत होतात. पुन्हा काही दिवसांनी पुन्हा बाबासाहेब हाच प्रश्न रामजेबांना विचारतात आणि तेव्हा मात्र रामजेबा सांगतात की भीमा, मी तुला ह्या गोष्टी वाचायला सांगतो याचं कारण दुसरं काही नाही की या रामायण महाभारतातली काही पात्र अशी आहेत, रामायण महाभारतातली पात्र काही अशी आहेत की त्यांनी एकटे असून सुद्धा बरंच मोठं कार्य केलं आहे आणि खऱ्या अर्थाने तुला हेच कार्य करायचं आहे. आणि म्हणून तुला मी हे रामायण महाभारतातल्या किस्से, रामायण महाभारतातल्या गोष्टी वाचायला सांगतो आणि हे तू लक्षात घ्यावं एवढीच माझी इच्छा आहे. त्यानंतर भीमराव म्हणतात की बाबा ठीक आहे, मी हे वाचतो, मी समजून घेतो, पण मला रामायण महाभारतातली कुठलेही पात्र आवडत नाही. बाबा, मला हे रामायण महाभारतातले कुठलंही पात्र आवडत नाही, मला कुठलंच पात्र आवडत नाही आणि मला वाचायची इच्छा सुद्धा नाही. आणि आपण तर ह्या लोकांचा, या क्रूर कपटी लोकांचा त्रास किती सहन करायचा आणि करायचा तरी का? कोणी कुणा इतका त्रास देतं का? आता ते 12-13 वर्षांचे भाऊ झालेले भीमराव आणि त्यांच्या मनात निर्माण झालेला तो प्रश्न पाहून रामजेबा म्हणतात की ठीक आहे भीमा, तुला काय वाटतं? बाबासाहेब म्हणतात की बाबा, ही परिस्थिती मी बदलावेल, या समाजाचा उद्धार करण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यानंतर बाबासाहेबांनी निर्धार केला, मनात निश्चय केला की या समाजाचा उद्धार करायचा म्हणजे करायचा. आणि बाबासाहेब तयार झाले, मनात निश्चय झाला, सर्व तयारी झाली आणि बाबासाहेबांची मनुवाद्यांची झुंज चालू झाली. आता बाबासाहेब एकटे होते, एकटे बाबासाहेब विरुद्ध सर्व मनुवादी. जसे शिवराय आपल्या मुठभर मावळ्यांसोबत
संपूर्ण मुघलांची झुंज द्यायचे. त्याचप्रमाणे आता माझा विद्वत्तेचा राजा, एकटा विद्वत्तेचा राजा त्या मनोवादांची झुंज घेणार होता. आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसानंतर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं ही जी झुंज आहे ती चालू ठेवलेली आहे. बाबासाहेब माहीत होतं की ही जी माझी लढाई आहे की मी जर ही लढाई शक्तीने नव्हे तर विद्वत्तेने लढेन तर यशस्वी होईल. आणि तसेच त्याच प्रकारे बाबासाहेबांनी ही जी लढाई आहे ती विद्वत्तेने लढलेली आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या ही जे लढाई त्यांच्यावर जे अडचणींचे दगडधोंडे जे अशा शिखरावरून येत होते, बाबासाहेब त्यांना फिरत होते, झिरत होते, डोळ्यातून अश्रू येत होते. त्या अश्रूंनी खांदे जरूर गळत होते, मनात घाव जरूर होत होते, पण बाबासाहेबांचा निश्चय तुटला नव्हता. हे सर्व आटापिटा, हे सर्व कार्य कुणासाठी? तर फक्त माझ्या समाजासाठी. मग मरेन मोडेन पण वाकणार नाही, असं बाबासाहेबांचा बाणा होता. आणि त्या मनोवादांसमोर झुकतो तो महामानव कैसा? बाबासाहेब संपूर्ण शर्तीने, संपूर्ण संयमाने ती लढाई जिंकले आणि पुन्हा आम्हाला या भगवान गौतम बुद्धांच्या या विद्वानवादी धम्मात आपल्याला सामील केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण ही 131वी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि म्हणून आपलं हे संघटन झालं पाहिजे. ज्या प्रकारे सम्राट वैशिष्ट्यांचं हे जे संघटन झालं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक तरुणांचं संघटन झालं पाहिजे. आणि हे महापुरुषांचे विचार जे आहेत ते अनेकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या तरुण बांधवांसाठी म्हणेन आणि त्या मनोवादांसाठी म्हणेन, तरुण बांधवांना मला सांगावं असं वाटेल की बांधवांना एकत्र या. आता ही चळवळ खऱ्या अर्थाने आपली आहे. आता आपल्याला एकत्र यावं लागेल. हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ निर्णायक वेळ आहे. आणि म्हणून मला त्या मनोवादांना सांगावं असं वाटेल आणि माझ्या तरुणांना उद्देशून बोलावं असं वाटेल की अरे भीमा कोरेगाव आपल्या इतिहासाची ख्याती आहे. अरे चल तुझ्यासारखे 56 पाहिले. आपण बोलतो ना की भीमा कोरेगाव आपल्या इतिहासाची ख्याती आहे. अरे तलवारही घुसणार नाही अशी आमची छाती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या उक्तीप्रमाणे आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल, या चळवळीत सहभाग घ्यावा लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने फक्त मेणबत्त्या पेटवून किंवा ह्या प्रकारच्या जयंती साजऱ्या करून चालणार नाही. की खऱ्या अर्थाने अंगार गळ्यातील पुष्पहार न करूया, अंगार गळ्यातील पुष्पहार न करूया, लढवये एक एक भीमाचे करूया. अरे फक्त मेणबत्त्या पेटवण्यात धंदा मानू नका रे बांधवानो, फक्त मेणबत्त्या पेटवण्यात धन्यता मानू नका रे. क्रांतीचे केंद्र विहाराला करूया, क्रांतीचे केंद्र विहाराला करूया. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हे संघटन करायचं आहे. कशासाठी करायचं आहे? तर मनोवादी जातीवादी समाजाचे कंठक हे आपापल्या परीनं प्रयत्न करीत आहेत की ह्या समाजाला कसं डावललं जाईल, या समाजाला पुन्हा अंधकारात कसं लोटलं जाईल. परंतु त्यांना हे शक्य नाही करण्याची तरतूद बाबासाहेब आपल्याला केलेली आहे. आणि म्हणून माईचं जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि इथंच सांगतो. जे माझं बोलणं आहे ते आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आपला आभारी आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय.